नमस्कार सर्वांना. कावेरीज किचनमध्ये आज आपण पाहणार आहात खमंग वडापाव. तर चला त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. त्यासाठी मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतले. स्टफिंगसाठी पुढील साहित्य याप्रमाणे: कढीपत्ता, आलं लसूण, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची. सर्वप्रथम कढई गरम करण्यासाठी ठेवली. 1 चमचा भरून तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर सर्वप्रथम मोहरी तडतडल्यानंतर जिरं, कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा हे सर्व छान परतून घेतलं आणि 1 चमचा हळद, धना पावडर, जिरा पावडर हे सुद्धा छान परतून घेतलं आणि त्यानंतर उकडून मॅश करून घेतलेला बटाटा टाकला. बटाटाही छान परतला व त्यावर नंतर कोथिंबीर घातली. चवीनुसार मीठ घातलं. थोडीशी चिमूटभर साखर घातली आणि छान एक वाफ काढली आणि आपली स्टफिंगची भाजी तयार झाली. तयार झालेल्या भाजीपासून आपण वडे बनवून घेऊयात. तर हे पहा, वडेसुद्धा आपले तयार झालेत. तर चला वड्यांसाठी लागणारे बॅटर तयार करूयात. तर त्यासाठी 1 वाटी बेसन, चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद आणि 1 चमचा ओवा हे सर्व छान थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते. हे पहा, बॅटर तयार झालेलं आहे. वडे तळण्यासाठी बॅटर तयार केलेलं आहे. तर त्यातमध्ये 1 चिमूट खाण्याचा सोडा घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करते छान. तर हे बघा, बॅटर तयार झालेलं आहे. वडे तळण्यासाठी सर्वप्रथम एक कढई गरम करून घेतली. त्यातमध्ये तेल घातलं. तेल छान गरम झाल्यानंतर आपण तयार करून ठेवलेले वडे आहेत ते बॅटरमध्ये डीप करून तळून घेते. एक एक करून वडे तळून घेते. तेल छान गरम झालेलं आहे. तर पहिला वडा टाकते आणि छान तळून घेते. याचप्रमाणे सगळे वडे एक एक करून तळून घेणार आहे आता मी. तळून छान तयार झालेत आपले खमंग क्रिस्पी बटाटे वडे. खूप सुंदर रंग आला आहे आणि चवीला सुद्धा खूप यम्मी झालेले असणार आहेत. तर आता मी टिश्यू पेपरवरती काढून घेते. वडे तळून झाल्यानंतर त्याच गरम तेलामध्ये मी हिरव्या मिरच्याही तळून घेतल्या आणि टिश्यू पेपरवरती काढून घेतल्या. एक स्पेशल चटणी बघूयात आपण. त्यासाठी भाजलेले शेंगदाणे, बेसनची कुरकुरीत सेव, लसूण, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ हे सर्व छान ग्राइंड करून घ्यायचं. तयार झाली आपली लाल मिरची आणि लसणाची चटणी. खाण्यासाठी तयार झालेला आहे खमंग झणझणीत बटाटा वडा. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.